नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहा. चला तर बघूया प्रश्न पहिला. रक्तदाब मोजण्यासाठीच्या उपकरणाला काय म्हणतात? तर स्फिग्मोमॅनोमीटर. स्फिग्मोमॅनोमीटर. व्हिटॅमिन अ कुठे साठवले जाते? तर यकृतामध्ये व्हिटॅमिन अ साठवले जाते. शरीरात एकूण हाडांची संख्या किती असते? तर 206. 206 इतकी संख्या आपल्या शरीरामध्ये हाडांची असते आणि हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. शरीरात एकूण स्नायूंची संख्या किती असते? तर 639. शरीरात एकूण स्नायूंची संख्या 639 असते. मानवी हृदय किती कप्प्यांचे आहे? तर 4. मानवी हृदय 4 कप्प्यांचे आहे. शरीरात किती गुणसूत्र आढळतात? तर 46. शरीरामध्ये 46 गुणसूत्र आढळतात. शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे? तर त्वचा. त्वचा. शरीरातील सर्वात मोठी पेशी मज्जासंस्था. शरीरातील सर्वात मोठी पेशी मज्जासंस्था. शरीरात दररोज किती मूत्र तयार होते? तर 1.5 लिटर. शरीरात दररोज 1.5 लिटर म्हणजेच 1.5 लिटर 1.5 लिटर मूत्र तयार होते. मानवी शरीरात टिबिया नावाचे हाड कोठे आढळते? तर पाय. पायामध्ये टिबिया नावाचे हाड आढळते. पुढचा प्रश्न पहा. शरीराचे सामान्य तापमान काय आहे? तर 98.6 अंश फॅरेनहाइट. 98.6 अंश फॅरेनहाइट. विद्यार्थी मित्रांनो, 98.6 अंश फॅरेनहाइट हे जर पर्यायामध्ये नसेल तर 37 अंश सेल्सिअस असे असेल. हे नसेल तर 310 केल्विन असे असेल. लक्षात ठेवा, तीनही पर्यायापैकी एक पर्याय तुम्हाला दिलेला असेल. तीनही पर्याय पहा. 98.6 अंश फॅरेनहाइट किंवा 37 अंश सेल्सिअस किंवा 310 केल्विन या तिघांपैकी जो काही पर्याय असणार आहे ते आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पहा. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला? सोपा प्रश्न आहे. तर रायगडावर. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? तर आपल्याला वर्ष माहिती पाहिजे. 1674. 1674 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. पुढचा प्रश्न पहा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर शिवनेरी किल्ला. शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लष्करी मोहीम कोणती होती? तर कर्नाटक मोहीम. कर्नाटक मोहीम. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पहा. लाल रक्तपेशींचे आयुष्यमान किती असते? तर 120 दिवस. लाल रक्तपेशींचे आयुष्यमान 120 दिवस असते. हा प्रश्न खूप वेळा तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. हा प्रश्न खूप वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. पांढऱ्या रक्तपेशींचे आयुष्यमान किती असते? तर 1 ते 4 दिवस. पांढऱ्या रक्तपेशींचे आयुष्यमान 1 ते 4 दिवस इतके असते. पुढील प्रश्न पहा. लाल रक्तपेशी कोणत्या ठिकाणी तयार होतात? तर अस्थिमज्जामध्ये. लाल रक्तपेशी अस्थिमज्जामध्ये तयार होतात. एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते? तर 1 लिटर. लक्षात ठेवायचं आहे, एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते? तर 1 लिटर रक्त वाहते. विद्यार्थी मित्रांनो, लाल रक्तपेशी कोणत्या ठिकाणी तयार होतात असा प्रश्न आला आणि तुम्हाला पर्याय दिलेले असले तर ट्रिक
वरून उत्तर कसं काढायचं ते मी तुम्हाला सांगतो. पहा, ला ल असं म्हटलं आहे की नाही. हा जो ल आहे हा ल आपण असा लिहितो. फक्त या ल ला थोडासा तिरपा करायचा, पुन्हा असा करायचा, पुन्हा असा करायचा. बरोबर अ सारखा पार्ट आपल्याला दिसतो आणि अ वरून अस्थिमज्जा असं लक्षात ठेवायचं आहे. लाल रक्तपेशी कोणत्या ठिकाणी तयार होतात? तर लाल लाल हा जो ल आहे हा आपण असा लिहितो. या ल ला थोडासा असा उभा करून घ्यायचा. बरोबर अ सारखा पार्ट आपल्याला दिसतो आणि अ वरून अस्थिमज्जा असं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. भारतातील पहिले टेलिव्हिजन नेटवर्क कोणते होते? तर दूरदर्शन. दूरदर्शन. भारतातील पहिले विज्ञान केंद्र कुठे आहे? तर बेंगळूर या ठिकाणी भारतातील पहिले विज्ञान केंद्र आहे. आणि कोणत्या राज्यामध्ये? तर कर्नाटक. लक्षात ठेवा, बेंगळूर, कर्नाटक. पुढचा प्रश्न पहा. भारतातील पहिले फिल्मफेअर कधी आयोजित करण्यात आले होते? तर 1952. 1952. भारतातील पहिले प्रसारण केंद्र कुठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी भारतातील पहिले प्रसारण केंद्र आहे. भारतातील पहिले टेलिव्हिजन चॅनल कोणते होते? तर दूरदर्शन. दूरदर्शन. भारतातील पहिले अंतराळवीर कोण होते? तर राकेश शर्मा. लक्षात ठेवा, भारतातील पहिले अंतराळवीर कोण होते? राकेश शर्मा. पुढील प्रश्न पहा. भारतातील पहिले स्टार्टअप राज्य कोणते आहे? तर कर्नाटक. कर्नाटक. भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय रेल्वे दिन कधी साजरा करण्यात आला? तर 3 डिसेंबर 2019. भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय रेल्वे दिन 3 डिसेंबर 2019 या दिवशी साजरा करण्यात आला. पुढील प्रश्न पहा. ऑलिम्पिकमध्ये भारताने पहिले सुवर्णपदक कोणत्या खेळात जिंकले होते? तर हॉकी खेळामध्ये. लक्षात ठेवा, भारताने पहिले सुवर्णपदक कोणत्या खेळात जिंकले होते? तर हॉकी खेळामध्ये. ओके. पुढचा प्रश्न पहा. भारतातील पहिले शून्य प्लास्टिक राज्य कोणते आहे? तर सिक्कीम. सिक्कीम. पुढचा प्रश्न. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड. लक्षात ठेवा, हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान. जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड. लक्षात ठेवायचं आहे. भारतातील पहिले सायबर युद्ध केंद्र कोठे आहे? तर बेंगळूर या ठिकाणी, कर्नाटकमध्ये. भारतातील पहिले सायबर युद्ध केंद्र बेंगळूर, कर्नाटक. पुढील प्रश्न पहा. भारतातील पहिले भाषा संग्रहालय कोठे आहे? तर म्हैसूर या ठिकाणी आहे, कर्नाटकमध्ये. भारतातील पहिले विद्यापीठ कोणते आहे? तर नालंदा विद्यापीठ. नालंदा विद्यापीठ. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेला आहे. भारतातील पहिले विद्यापीठ कोणते आहे? तर नालंदा विद्यापीठ. पुढील प्रश्न पहा. भारतातील पहिले उच्च न्यायालय कोठे आहे? तर कोलकाता या ठिकाणी भारतातील पहिले उच्च न्यायालय आहे. भारतातील पहिले गांधी दर्शन केंद्र कोठे आहे? तर मुंबई या ठिकाणी भारतातील पहिले गांधी दर्शन केंद्र आहे. पुढचा प्रश्न पहा. राजस्थानची राजधानी कोणती आहे? तर जयपूर. जयपूर. विद्यार्थी मित्रांनो, जर लक्षात राहत नसेल तर मी तुम्हाला ट्रिक सांगतो. राजस्थान. राजस्थान. तर काय करायचं आहे? 2 नंबर काय शब्द आहे? ज. राज. 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 ज वर्ण जयपूर. ज वर्ण जयपूर असं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. उदयपूरच्या जौरा खाणी कोणत्या खनिजाच्या उत्खननासाठी प्रसिद्ध आहे? उदयपूरच्या जौरा खाणी कोणत्या खनिजाच्या उत्खननासाठी प्रसिद्ध आहे? तर जस्त. जस्त.
विद्यार्थी मित्रांनो, जर वन लाईनर असा प्रश्न आला, जौरा खाणी कोणत्या खनिजाच्या उत्खननासाठी प्रसिद्ध आहे, तर ज वरा ज वरून जस्त असं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. बांगलादेशमध्ये कोणती नदी जमुना म्हणून ओळखली जाते, तर ब्रह्मपुत्रा. बांगलादेशमध्ये ब्रह्मपुत्रा नदी जमुना म्हणून ओळखली जाते. कोणती नदी दुसरी गंगा म्हणून ओळखली जाते, तर कावेरी नदी दुसरी गंगा म्हणून ओळखली जाते. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण जवळजवळ 40 वन लाईनर प्रश्न पूर्ण केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.